गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग म्हणजे आता 12 वाजून गेलेत आणि आपण रानात आहे. हे तुम्ही पाहू शकता, पाठीमागं दिसतंय का तुम्हाला? हे बघा. तर रानात आपण अशासाठी आलो आहे, आपण गहू भिजवतोय. काय होतं, दिवसा शेवटचं पाणी आहे आणि दिवसा वारं सुटतंय भरपूर, गहू पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळं आपण रात्रीच आलो आहे भिजवायला. आपल्याबरोबर आपले चुलते पण आहेत, ते पलीकडे गेलेत जरा, त्यांच्या रानात गेलेत बघायला. लाईट आली 9:15लाच लाईट आली. आता साधारणतः 12 वाजून गेलेत, म्हणून म्हटलं गुड मॉर्निंग. तर चाललं आहे रात्रीचं काम भिजवायचं. काय झालं आहे, हे असं बाजूला हा एक ऊस होता, दोन्ही बाजूला ऊस होता आणि दोन्ही बाजूचे ऊस पेटवून म्हणजे पेटावले आणि तोडले. आणि त्याच्यामुळं त्याच्यातले जे उंदरं होते ते सगळी उंदरं आपल्या गावात घुसलेत आणि त्याच्यामुळं गावात एवढ्या मोठ्या म्हणजे बळी पाडलेत त्यांनी, विचारूच नका. पाणीच पुढं जात नाही आहे आणि ते आतमध्ये बघायला जायला लागते. थोडंसं भीतीदायक आहे. मोठे गुडघाभर जवळपास माती बाहेर काढलेली, तर ते पण आहे. तर चला, झालेत साधारणतः 4-5 सारे झालेत. चाललंय भिजावणं. हरभरा गाठ्यात आहे मित्रांनो. आता अशा पद्धतीनं गाठे आहेत. तर अजून गाठे पूर्ण भरलेले नाही आहेत, म्हणून म्हटलं एक 052-34चा स्प्रे घ्यावा. आणि परवा दिवशी अमावस्या पण झालेली, तर म्हटलं का आळी वगैरे असेल, घाटा आळी वगैरे पडणार नाही, पण आपण नियोजन आता फवारणीचं केलेलं आहे. पंप आणला, पाणी भरून घरूनच घेऊन आलो आहे. आता आपण त्याच्यात देणार आहे 052-34 आणि हे क्लोरिफायरिफॉस किडीसाठी. हे दोघांचा एक डोस देतो. थोडंसं शिल्लक राहिलं तर पुढं लसणाला पण मारू. आता जवळपास 10 वाजत आले, पटकन करून घेऊ. गहू भिजला चांगला. 2 वाजले आपल्याला गहू भिजवायला. 2 वाजता झालं. उंदरांनी लय मोठे गळ पाडले तो, त्याच्यामुळे उराकलं नाही. तरी अख्खं पाणी घेतलं होतं, त्याच्यामुळे तरी पटपट झालं मोठ्या पाण्याने. अजून एक 8-10 दिवसात ओढून येईल गहू. अजून पाहू शकता पिवळा पडायला लागला आहे. कुठंतरी अशी हिरवी ओंबी होती, त्याच्यामुळे हे पाणी देणं गरजेचं होतं. आणि भिजावला नसताना तात उंदरांनी एवढे गळ केले होते, बराच गहूच गेला असता. काय ठिकाणी बघा असे डोंगे पडलेत ना, तिथं गहूच त्यांनी कार्यक्रम केला गावाचा, बघू शकता इथं. त्याच्यामुळे पाणी देणं गरजेचं होतं फार. त्यासाठी आपण हे रात्री पाणी दिलेलं आहे. आता ज्याला हरभऱ्याची फवारणी झाली, आता खोडव्याकडे जाऊ आपण. खोडवा आपला 8 दिवस झाले मित्रांनो भिजवून. अशा पद्धतीने आता फुटवा चालू आहे. त्या ठिकाणी थोडंसं उंदरांनी परत उकरलं होतं. काय झालं असायला, त्याकडे पाचट कुट्टी केली होती, तर ते परत काहीतरी सऱ्या घालून केलं. तर तिथं काय उंदरं असतील ते परत आपल्याकडे आतमध्ये घुसले. आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी चांगलं उंदरांनी उकरलं होतं, चांगलं हे केलं होतं. तर त्या ठिकाणी औषध मी आता काय करत होतो, स्प्रे घेत होतो पहिला. आणि चांगला मोठा साप चांगला मोठा होता साप, त्याचे उकरलं होतं उंदरांनी, त्याच्यात चालला होता. मला थोडं त्याचं शेपूट दिसलं, मी पटपट औषध मारलं. त्या साधारणतः तिथं होता. मोठा गळ केला आहे परत उंदरांनी. भिजवावं लागला आता उद्यापासून दिवस पाळी, बुधवारी भिजवू आपण. तर ऊसाला पहिली फवारणी यासाठी घेतली की खोडकिडीचा प्रादुर्भाव, आता ऊन जास्त चालू झालं त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव चालू होऊ शकतो. तर त्या खोडकिडीसाठी आपण हे घेतलं होतं ज्युपिटर 505, सायक्लोफायरिफॉस आणि क्लोरिफायरिफॉस दिसतंय का, क्लोरिफायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे घेतलं होतं. त्याच्यानंतर फुटव्यासाठी आपण 12-61 ॲड केलं. आणि थोडासा खोडवा आता पिवळा पडतो, त्याच्यासाठी आपण एक चिलिटेड झिंक घेतलं होतं. अशी एकंदरीत फवारणी आपण घेतलेली. तर चला, 11 वाजून गेले आपल्याला. अजून उद्या आपल्याला गाण्यातला 11:15 वाजले.
गाण्यातला वॉचमनच म्हणतोय गाण्यातला आपल्याला ऊस भिजवायचा आहे. त्यासाठी आपल्याला पाईपलाईन जोडून ठेवायची. मोटरचा आपल्या पाईपलाईनला जोडून ठेवायचा. परत सकाळी 7 वाजताच लाईट येते. परत आपल्याला जरा आज लग्न आहे का पाहुण्यांचं जोशी विहीरला पण जायचं आहे. चला उरकून घेऊ. ऊस इनामातले मित्रांनो खुरपून झालेत सगळे. गवत भरपूर होतं, खुरपून झालेत चांगले पैकी सगळेच ऊस खुरपल्या. पण मळ्यातला इनाम घाणा एकदम कसं मस्त स्वच्छ दिसतंय. आता उद्यापासून दिवस पाळी. उद्यापासून आता इकडं पाणी सोडून द्यायचं काम चालू करायचं. आता खुरपलं की जरा कसं व्यवस्थित आता गवत वाढायचं नाही. आता सावट झाली नाचमध्ये, सावटीमुळे गावात येणार नाही. आता उन्हाची तीव्रता एवढी वाढली ना की आता 5-7 8 दिवसाला भिजवावंच लागणार आहे. कांद्याकडे जो आपला पाणी भरायला घेतला होता मग आपण तिकडेच राहिला वर ड्रममध्ये. कांदा मागच्या रविवारी भिजवला होता आपण. या आठवड्यात आता भिजवणं जास्त आहे. 3 ऊस गाण्यातलं तर उद्या भिजवायचं आहे. इनाम शिरखेळा मळा झाला भिजवून. कांदे भिजवावे लागतील. कुणीतरी उपटला कांदा आहे बघा, असा उपटून टाकलाय. ही नवीन पाईपलाईन आहे मित्रांनो आपली. ही जुनी पाईपलाईन आहे. इकडे मोटर विहीर आहे. ही सामायिक विहीर आहे आपली. बघा परिस्थिती काय आहे सामायिक विहिरीवरची. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिली असेल एक सामायिक विहीर होती. ती आपण मागच्या उन्हाळ्यात तिला पोकलेन लावून गाळ जो होता तो गाळ काढून बांधायचं नियोजन चाललं होतं. अजून काही जमलं नाही बांधायला. आणि ही आपली एक दुसरी सामायिक विहीर. तर ही पाईपलाईन काढायची, इथं जोडायची. आपल्याला उद्या उसाव पाणी न्यायचं आहे, जोडून घेऊ आपण. हे आपल्या दुसऱ्या विहिरीचं पाणी आणणार आहे आपण. तर हा वॉल बंद करणं गरजेचं होतं. कारण तिकडचा वॉल बंद आहे, दिसतोय का तुम्हाला? तिथं वॉल आहे बघा एक, तो वॉल बंद आहे. इकडून पाणी येतं आणि आपल्या घाण्यात जातं. पण इथं थाळी नसल्या कारणानं हा वॉल बंद करणं गरजेचं होतं. तो वॉल बंद केला असताना इथं थाळी लावली असती ना काय प्रॉब्लेम नव्हता. पण हा वॉल तुटला आहे बघा. त्याचे फिरवायचे हेच झालेलं आहे, उन्हामुळं प्लास्टिक सगळं तुटलं आहे. तर आता मला 20 मिनटं गेली तो बंद करायला. असा बंद केला आहे. आता हे पण आपलं जोडून झालं आहे सगळं. दारी चालू करून ठेवली मित्रांनो. ऊस आहे खुरपून झाला आहे मागच्या आठवड्यातच. दारी सगळं ओपन करून ठेवली म्हणजे उद्या 7 वाजता लाईट येते. ॲटो चालू ठेवले, मोटर चालू होईल आणि भिजेल. आता हे बघा अशा पद्धतीनं गळी पडलेल्या आहेत. हे बघा अशा गळी पडलेल्या आहेत. आता थोडंसं पाणी चांगलं मस्त गरगरीत बसेल. तुम्हाला मी जवळून दाखवलं. हे बघा अशा पद्धतीनं ह्या गळी पडलेल्या आहेत बघा. दिसत आहेत का तुम्हाला? त्या गळी अशा गळी आहेत. पाणी चांगले बसेल आता. आणि ऊसाची गाडी वगैरे जर पाहिली तर चांगली गाडी आहे बघा. फुटवा ज्या मानाने पाहिजे होता मला थोडासा 1-2 बेटात फुटवे कमी वाटत आहेत. आता ह्या जर बेटात पाहिलं तर 1 2 3 4 5च फुटवे. ह्याच्यात पाहिले तर 4, ह्याच्यात पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 एक 7-8 फुटवे पाहिजे. फुटवा थोडासा कमी आहे पण त्याच्यामुळे काय होईल ऊसाला जाडी चांगली होईल. चांगलं गरगरीत भिजायला चांगलं वाढलंय, चांगलं पाणी बसेल आता. आलो आपण मित्रांनो लग्नावरनं. 1 तास झालं. खंडाळा गेलो, परत बाजार होता, बाजार वगैरे घेऊन आलो सगळा. आपण आलो तर आता रानासाठी आलो होतो की परत खालचं सगळं नियोजन बघायला गेलो. 1-2 दारी बंद करायची राहिली होती ती बंद केली. आलो
आपण गावापाशी आलो आता आपली पण ही मोटर चालू केली 3 मोटर एकंदरीत चालू आहेत उद्यासाठी आपली मोटर चालू करून जे इनाम आहे इनाम जे आपण खुरपले तर त्याच्यावरती पाणी चालू केले 7 वाजता लाईट गॅट वगैरे चालू करून ठेवला आहे तर आता झाले जवळपास 6:15 वाजत आले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार